महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। या नव्या नियमावलीनुसार आता शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य असणार आहे। तसेच त्या सीसीटीव्हीचा 1 महिन्याचा डेटा राहावा अशी व्यवस्था करावी लागणार आहे। चला पाहूयात या नव्या नियमांमुळे शाळांमध्ये कोणते बदल होणार आहेत। नमस्कार, मी योगेश, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर पाहूयात शाळांसाठी कोणते नियम अनिवार्य केले आहेत। महाराष्ट्र सरकारने शाळांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। या नियमानुसार शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, समुपदेशन सत्रांचे आयोजन करणे आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे। बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिक प्रभावीपणे लागू करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे। गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरती अधिक भर देण्यात आला आहे। GR नुसार 18 वर्षाखालील प्रत्येक व्यक्तीला अल्पवयीन मानले जाईल। सीसीटीव्ही व्यवस्थापन सर्व शाळांना आता त्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे। या कॅमेऱ्यांचे फुटेज किमान 1 महिना जपून ठेवणे आवश्यक आहे। याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हा आहे। विद्यार्थ्यांवरील गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक। शाळांमध्ये कोणताही गुन्हा घडल्यास त्याची तत्काळ माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा विशेष बाल कल्याण पोलीस विभागाला देणे अनिवार्य आहे। नियमांचे पालन न केल्यास सरकारी अनुदान रोखणे किंवा शाळेची मान्यता रद्द करणे यांसारखी कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा GR मध्ये देण्यात आला आहे। शाळा कर्मचाऱ्यांची तपासणी शाळा प्रशासनाने कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक ठेवले आहे। विशेषतः शाळेच्या वाहन चालकांची नियमितपणे अल्कोहोल टेस्ट करावी। विद्यार्थ्यांना मानसिक तणावाबद्दल समुपदेशन देणे आणि गुड टच बॅड टच ची माहिती देणे देखील आवश्यक आहे। पूर्व प्राथमिक ते इयत्ता 6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शक्यतो महिला शिक्षकांची नियुक्ती करावी असा आदेश आहे। चिराग ॲप आणि सखी सावित्री समिती विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि जनजागृती यावर भर देताना GR मध्ये शाळांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेले चिराग ॲप वापरण्यास सांगितले आहे। हे ॲप्लिकेशन बालकांच्या हक्कांशी संबंधित माहिती देण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी आहे। प्रत्येक शाळेत तक्रार पेटी अनिवार्य करण्यात आली आहे। या पेटीतील तक्रारी गोपनीयपणे हाताळाव्यात आणि तक्रार करणाऱ्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असेल। शाळा, तालुका आणि जिल्हा पातळीवरती सखी सावित्री समिती स्थापन करणं बंधनकारक ठरणार आहे। या समितीने दिव्यांग विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड ठेवावेत आणि बालविवाहाविरोधात जनजागृती करावी अशी सूचना GR मध्ये आहे। सिगारेट आणि तंबाखू विक्रीवरती बंदी शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूची दुकाने असू नयेत। अशी विक्री आढळल्यास शाळांनी पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी। पालकांसाठी मार्गदर्शक तत्वे GR मध्ये पालकांसाठी ही नियम ठरवण्यात आले आहेत। पालक आणि शाळा प्रशासनाने सोशल मीडियावरती मुलांचे वैयक्तिक फोन नंबर, पत्ता यांसारखी माहिती शेअर करू नये। GR नुसार शाळांनी 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागात लावावा। तसेच जर मुले शाळेत गैरहजर असतील तर SMS द्वारे पालकांना सूचना द्यावी। शाळांनी सायबर सुरक्षा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या जबाबदार वापराबाबत पालकांसाठी जनजागृती सभा आयोजित कराव्यात। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संरक्षण, धोके ओळखणे आणि संकटांना तोंड देणे याबद्दल प्रशिक्षण द्यावे। हे प्रशिक्षण मुलींसाठी अनिवार्य आहे असे आदेशात म्हटले आहे। राज्य शिक्षण विभागाकडून शाळांना या नियमावलीसाठी आवश्यक मार्गदर्शक आणि सहकार्य दिले जाणार आहे। या उपायांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत नक्कीच वाढ होईल असे वाटते। या नियमांमुळे विद्यार्थ्यांचे संरक्षण अधिक बळकट होईल का आणि लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना टाळता येतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।